नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये निकिता ही घाबरून लगेच आपली बॅग भरायला लागते. तर ऐश्वर्या तिला म्हणत असते की तू माझ्या घराच्या बाहेर पाऊलसुद्धा ठेवायचे नाही आणि तसे जर केले तर तुझी टंगडी तोडून मी तुझ्या हातामध्ये देईल. तर निकिता आणखीनच घाबरते. तर त्या दोन्ही मैत्रिणी म्हणजे शलाका आणि सोनम ऐश्वर्याकडे आश्चर्याने बघत असते की ऐश्वर्या असे का बोलते. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की अगं निकिता, मी तुझी गंमत केली. तेव्हा ऐश्वर्या जोरजोराने म्हणते की निकिता आता नाही जाणार, ती माझे लग्न होईपर्यंत थांबणार. तर निकिता आणखीनच घाबरते आणि मी अडकले आता, ही ऐश्वर्या माझ्यासोबत काही करणार तर नाही ना, म्हणून निकिताला खूप टेन्शन येते. त्यानंतर इकडे जानकी ही ऋषिकेशला हाताला धरून आतमध्ये घेऊन येते. तर ऋषिकेश विचारतो की अगं जानकी, झाली तरी काय. तर जानकी घाबरतच म्हणते की मला अवंतिकाचा कॉल आला होता आणि अवंतिकाने मला सांगितले की सौमित्र भाऊजींना कोणीतरी किडनॅप केले. ते ऐकून ऋषिकेशला तर धक्काच बसतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय, आणि जानकी सौमित्र कसा किडनॅप झाला हे सर्व ऋषिकेशला सांगते. जानकी म्हणते की मला खरंच सौमित्र भाऊजींची खूप काळजी वाटते आणि हे सर्व त्या सयाजी काकांचे कारस्थान असणार. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, काही काय बोलतेस, आता तर सर्व व्यवस्थित सुरू आहे. तेव्हा जानकी म्हणते की काय व्यवस्थित सुरू आहे, आपल्या सौमित्रने सयाजीरावांना दुखावले, सयाजीराव आणि त्यांच्या मुलीला, आणि तुम्हाला खरंच वाटते की सयाजीराव इतक्या सहजासहजी कुणाला माफ करतील. तुम्हाला तर सयाजीरावांचा स्वभाव माहितीच आहे, त्यामुळे मला सौमित्रची काळजी वाटते. ऋषिकेश, तुम्ही काहीतरी करा आणि सौमित्र भाऊजींना शोधून काढा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे सर्व सयाजीरावांनी केले, हे सर्व कसे शोधणार. तेव्हा जानकी म्हणते की कसे, आणि तुम्ही सयाजीरावांना फोन करा आणि त्यांना विचारा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, तू बरी आहेस ना, तू काय बोलतेस हे तुला कळते का. आणि तो मोबाईल बेडवर फेकून देतो. 2 दिवसावर सारंग आणि ऐश्वर्याचे लग्न आले आणि तू काय म्हणतेस की फोन करून त्यांना विचारा की आमच्या सौमित्राला तुम्ही पळवले का, जसे ते आपल्याला सांगणारच. हे आणि असे केल्याने हे लग्न मोडेल आणि पुन्हा तेच रामायण घडेल. तेव्हा जानकी म्हणते की सॉरी, मी विचार न करता भावनेच्या भरात हे सर्व बोलून गेले. अवंतिकाचा मला कॉल आला म्हणून तिने हे सांगितल्यानंतर आपण काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी, असे जानकी ऋषिकेशला म्हणतच असते. तर आजी चोरून हे सर्व बोलणे ऐकत असते. सौमित्र भाऊजींना तर शोधायला हवे, आपण असे गप्प बसून कसे चालेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नक्की काहीतरी मार्ग काढावाच लागेल, तू काळजी करू नकोस. तेव्हा जानकी म्हणते की त्यापेक्षा आपण हे लग्न जर थांबवले तर. आजी हे ऐकते आणि मनात म्हणते की जानकी अजून सुद्धा या लग्नामध्ये विघ्नच आणते, आणि मग सौमित्र कुठे. त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही सौमित्राच्या रूममध्ये येते आणि त्याला बांधून ठेवलेले असते. तर त्याला विचारते की मी कशी दिसते. तेव्हा सौमित्राच्या त्या तोंडाला बांधलेले असते. तो रागाने ऐश्वर्याकडे बघत असतो. तर ऐश्वर्या लगेच त्याच्या तोंडाला बांधलेला तो रुमाल सोडते आणि मला असे तुझे लाड करावे लागतात, काय करणार मी. चालून आलेल्या ऐश्वर्याला लाथडलेस तू, म्हणून मला तुझे असे काटेरी लाड करावे लागतात. माझी इच्छा नाही की तुला बांधून ठेवण्याची, परंतु तू जर परत पळून गेला तर मी काय करू. आणि सौमित्राची केसांची गचंडी धरून म्हणते की पळून जाणाऱ्या जनावराला प्रत्येकाला मला असेच बांधून कसे ठेवायचे हे चांगले जमते. आणि आपल्या हातामध्ये मेहंदीचा कोन दाखवत म्हणते की तुला माहिती का आज काय आहे की आपली मेहंदी. मग मी तुझ्या नावाची मेहंदी माझ्या हातावर काढणार आणि ती खूप रंगणार, आपण तुझ्या हातावर सुद्धा काढूयात. तेव्हा सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या प्लीज. तर ऐश्वर्या म्हणते की असे कसे, आज आपली मेहंदी आहे. असा काय करतो, आणि ती बळजबरीने सौमित्राच्या हातावर तिच्या नावाचे हे अक्षर काढते आणि ए नाव काढलेले असते. तर ऐश्वर्या म्हणते की विसरलेस की तुला असे वाटेल की ए फॉर म्हणजे अवंतिका, म्हणून ती लगेच पूर्ण नाव ऐश्वर्या असे सौमित्राच्या हातावर काढते आणि अगदी खुश होऊन म्हणते की झाले, आणि आता यापुढे अवंतिका नाही तर ही ऐश्वर्या तुझं आयुष्य आहे. याला म्हणतात की तोंड दाबून बुक्क्यांचा मार. त्यानंतर इकडे जानकी आणि ऋषिकेश हे एक प्लॅन करतात आणि धान्याची पोते ही सयाजीरावांकडे घेऊन जायचं असा त्यांचा प्लॅन असतो. नाना म्हणतात की अरे काय असे की ही धान्याची पोती तिकडे घेऊन जायची. ऋषिकेश म्हणतो की मला असे वाटते, मी असा विचार केला की सयाजी पाटलांना एकट्याला का खर्चात टाकायचे. रणदिवे आणि विखे पाटलांच्या घरचं लग्न आहे, मग किती लोक येतील याचा विचार करा, मग लग्नात जो काही खर्च होईल एक समान झाला तर काय हरकत आहे नाना. सुमित्रा म्हणते की अरे पण सयाजीरावांना हे आवडेल का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की
आपण काही भेटवस्तू त्यांना देतो तशाच प्रकारे हे त्यांना द्यायचे। लग्न सोहळा म्हणल्यानंतर घरामध्ये दोन कुटुंबाचे एक समान हा सोहळा पूर्ण करायचा असतो। मग जे काही व्हायचे ते दोन्ही कुटुंबांनी समान करायला हवे। तेव्हा ऋषिकेशचे बोलणे नानांना पटते आणि तो सर्व बाजूंनी योग्य विचार करतो। म्हणून नाना म्हणतात की ऋषिकेश, तुझ्या या विचाराला माझा पाठिंबा आहे। तेव्हा जानकी म्हणते की आई, मला असे वाटते की मी सुद्धा यांच्याबरोबर जाऊ का? सुमित्रा म्हणते की अगं पण आपल्या घरामध्ये मेहंदी आहे, सर्व काम सुद्धा, आणि तूच तर गेली। तेव्हा जानकी म्हणते की आई, सर्व तयारी झाली, मी सर्व तयार करून ठेवले, शर्वरी वंश तर आहे आणि मंगल ताई सुद्धा आहेत, मग जाऊ ना? तर सुमित्रा म्हणते की जा, पण लवकर ये। तेव्हा ऋषिकेश सदाला आवाज देऊन ती धान्याची सर्व पोती टेम्पो मध्ये भरण्यासाठी सांगतो आणि ऋषिकेश आई आणि नानांना म्हणतो की मी येतो। ते दोघे निघून जातात तर आजी विचार करते की काय भानगड आहे या दोघांची तेच कळत नाही। काल तर लग्न मोडायचा विचार होता आणि आज तर धान्याची पोती घेऊन जातात। त्यानंतर इकडे निकिता रूममध्ये तिचा फोन शोधत असते, मात्र ऐश्वर्याने तो फोन तिच्या ताब्यात घेतलेला असतं। तर तेथे ऐश्वर्या येते आणि तू जो तुझा फोन शोधते तो माझ्या ताब्यात आहे। निकिता खूप घाबरते आणि घाबरतच ती फोन घ्यायला लागते। तर ऐश्वर्या म्हणते की घाबरलीस? घाबरायलाच हवी, माझ्या आईची तब्येत खराब झाली म्हणून ते कारण सांगून येथून निघून जायचे आणि जाता जाता या मोबाईल मधील तो व्हिडिओ जानकीला देऊन जायचा, असेच ना? निकिता म्हणते की कसला व्हिडिओ? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं निकिता, तू ऍक्टिंग मध्ये आणि बुद्धीने थोडीशी कमीच आहे, त्यामुळेच मी तुझा फोन अनलॉक करू शकले। ऐश्वर्या म्हणते की मी सारंग बद्दल काय बडबडले आणि मी सौमित्राला बांधून ठेवले, हे नशेमध्ये जे काही बडबडले ते सर्व तू रेकॉर्ड्स करून ठेवले तुझ्या मोबाईल मध्ये आणि ते तू कोणाला दाखवणार होतीस? तेव्हा निकिता म्हणते की ऐश्वर्या सॉरी, परंतु माझा फोन मला दे, मी तुझ्या आयुष्यातून निघून जाते, पण माझा मोबाईल मला दे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं विसरलीस का, आज मेहंदी आहे माझी, तुझ्या हाताला मेहंदी तर लावायची। आणि तसे बघायला गेले की अगोदर नवरीच्या हातावर मेहंदी काढली जाते, पण आज नवरी तिच्या बेस्ट फ्रेंडच्या हातावर मेहंदी काढेल म्हणून ऐश्वर्या निकिताच्या हात धरते आणि निकिताच्या हातावर बळजबरीने खोटारडी असे नाव काढते। तर ऐश्वर्या म्हणते की झाली मस्त, पग किती छान मेहंदी काढली, पग तरी। आणि आज मी तुझ्या हातावर लिहिले, पण पुन्हा मला तू माझ्याशी धोका जर दिला आणि खोटं वागली तर मी तुझ्या कपाळावर हे नाव लिहीन। आणि निकिताच्या मोबाईल मधील तो व्हिडिओ ती डिलीट करते आणि कोणी कितीही काही जरी केले तर माझं लग्न नक्की हे सौमित्राशीच होईल असे ती निकिताला ठणकावून सांगते। त्यानंतर इकडे सौमित्र स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो आणि समोर त्याला एक सुरी दिसते, तर ती घेण्याचा तो प्रयत्न करत असताना ते बाळाभाऊ येतात आणि सौमित्राला जेवण घेऊन आलेले असतात आणि जेवून घे असे म्हणतात आणि त्याच्या तोंडाला जो रुमाल बांधलेला असतो तो सोडतात। तर सौमित्राला म्हणतात की खाऊन घे, तर सौमित्र म्हणतो की हात सोडले तर खाता येईल ना? तर बाळाभाऊ म्हणतात की हो, मी तुझे हात सोडतो, परंतु लक्षात ठेव, पळण्याचा जर प्रयत्न केला तर ह्या बाळाभाऊशी गाठ। म्हणून बाळाभाऊ सौमित्राचे हात सोडतात आणि त्याच्या हातामध्ये ती प्लेट देतात। तर सौमित्र म्हणतो की थँक्यू। आणि तेवढ्यात हे सयाजी काकांच्या घरासमोर जानकी आणि ऋषिकेश गाडीतून येतात। ऋषिकेश हळूच जानकीला विचारतो की जानकी, तुला नक्की खात्री आहे ना यांच्या घरामध्ये काहीतरी गडबड आहे म्हणून? हे बघ, आपण खूप ओढून ताडून मार्ग काढला येथे पोहोचण्याचा, मला खरंच खूप टेन्शन आले। तर जानकी म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, जर उद्या आपल्याला समजले की सौमित्र भाऊजी येथे होते, मग नंतर आपल्याला किती पश्चाताप होईल, मग एकदा मनाची खात्री करून घ्यायला काय हरकत? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जर याच्या उलट काही झाले तर? आपल्या हालचालींचा संशय घेऊन त्यांनी जर काही वेडेवाकडे पाऊल उचलले तर? खूप प्रयत्नानंतर हे सर्व काही एकत्र जुळले, मग आपल्यामुळे काही हरकत व्हायला नको। जानकी म्हणते की काही होणार नाही आणि सयाजीरावांच्या मनामध्ये अजून राग असेल आणि त्यांनी सौमित्र भाऊजींना पकडून ठेवले असेल तर जीवाला जर धोका असेल आणि हे सर्व ऐश्वर्याला माहित असेल तर उद्या तिला घरामध्ये सून म्हणून आणणे ही खूप मोठी रिस्क असेल आणि सारंग भाऊजींच्या आयुष्याची खेळणे हे सुद्धा एक रिस्कच आहे। त्यामुळे इतकी मोठी रिस्क आपण नाही घेऊ शकत, आपण असे करायला नको, आपण खात्री करून घ्यायला हवी। तेवढ्यात जानकीच्या मोबाईलवर कॉल येतो आणि अवंतिकाचा तो कॉल असतो। तर जानकी कॉल घेते, अवंतिका विचारते की सौमित्राचा काही पत्ता लागला का? तर जानकी म्हणते आम्ही सयाजीरावांच्या घरी आलो शोध घेण्यासाठी, काही कळले तर तुला आम्ही नक्की कळवू। तेव्हा अवंतिका म्हणते की नक्की सांगा वहिनी, मी तुम्हाला भेटण्यासाठी येते। आणि अवंतिकाच्या मागून एक गुंड लपलेला असतो आणि त्याच्या हाताला एक पिस्तूल असतो। त्यानंतर इकडे सौमित्राचे खाऊन झाल्यानंतर तो मुद्दाम ठसका येण्याचे नाटक करतो आणि पाणी असे तो बाळाभाऊंना मागतो।
बाळाभाऊ पाणी आणायला जातात तर तेवढ्यात सौमित्र लगेच आपली खुर्चीही म्हणजे हलवत लगेच तो त्या पोत्याजवळ येतो. तिथे एक असे सुरी पडलेली असते आणि ती सुरी आपल्या हातामध्ये घेतो आणि परत आपल्या जागेवर खुर्ची घेऊन येतो आणि प्लेट हातामध्ये घेतो आणि बाळाभाऊ सौमित्राला पाणी पिण्यासाठी देतात आणि परत त्याचे तोंड बांधतात आणि त्याला बांधून ठेवून तेथून निघून जातात. तेव्हा सौमित्र ते दावत कापायला घेतो तर इकडे बाळाभाऊ बाहेर येतात तर जानकी आणि ऋषिकेशला बघून त्यांना तर धक्काच बसतो. तेव्हा बाळाभाऊ खूप घाबरतात आणि धक्क्याने तुम्ही असे बोलून ते सयाजीरावांना ऋषिकेश आणि जानकी आले सांगण्यासाठी धावतच येतात आणि सयाजी काकांना म्हणतात की साहेब ऋषिकेश दादा आणि वहिनी आल्यात. तेवढ्यात जानकी आणि ऋषिकेश आतमध्ये येतात तर सयाजी काकांना त्यांना नमस्कार घालून आतमध्ये बोलावतात आणि सखारामला त्यांच्यासाठी चहा घ्यायला आणायला सांगतात. तर सयाजी राव हे जानकी आणि ऋषिकेशला विचारतात की तुम्ही जोडीने येथे आलात, काही गडबड तर नाही ना? तुमचा तो भाऊ येतेच आहे ना सारंग, का तो सुद्धा पळून गेला की काय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही काका तसे झाले काही नाही. तर मग सयाजी काका म्हणतात की काय प्रॉब्लेम मग? ऋषिकेश म्हणतो की आता काय प्रॉब्लेम असणार, काही नाही झाले. तुमच्यासाठी मी एक भेटवस्तू घेऊन आलो, लग्नासाठी घरचे धान्य घेऊन आलो आमच्याकडून. तर सयाजी काका म्हणतात की कमाल करता ऋषिकेश राव तुम्ही, आम्हाला भीक लागली का? तुम्ही तर आमची किंमतच करायला निघले. तर ऋषिकेश म्हणतो की काका चुकीचं नका वाटून घेऊ, आता आपले कुटुंब एकच आहे त्यामुळे लग्नातल्या सर्व गोष्टी आपण वाटून घ्यायच्यात. लग्नाचा खर्च हा एक समान असेल. तर सयाजी काका म्हणतात की हे मला मान्य नाही, असे कधी होते का? तर ऋषिकेश म्हणतो की अहो सयाजी काका तुम्हाला दुखवण्याचा आमचा प्रश्न नाही, गैरसमज करून घेऊ नका, आपल्यातील प्रेम वाढावं म्हणून हे सर्व आम्ही करतो. ऐश्वर्या आणि सारंग काही आपल्याला वेगवेगळे आहेत का? एक मुलगा आणि मुलगी आपण एक समानच मानतो ना, त्यामुळे सर्व मी प्रेमाने घेऊन आलो, कधी तर वानोळा समजा. सयाजी काका म्हणतात की ठीक आहे. तर जानकी विचारते की काका ऐश्वर्या कुठे? तेव्हा सयाजी काका म्हणतात की तिची जरा गडबड चालू आहे, तुम्ही बसा मी तिला बोलावून घेऊन येतो. तेवढ्यात ज्या सयाजीराव आतमध्ये येतात तर लगेच इकडे ऐश्वर्या तयार होत असते आपल्या रूममध्ये. तर तेवढ्यात ऋषिकेश आणि जानकी लगेच तिकडे त्या घराच्या रूमकडे जायला निघतात. तर इकडे सयाजी काका ऐश्वर्याला म्हणतात की अगं ऐश्वर्या. तर कावेरी म्हणते की काय झाले? तर सयाजी काका म्हणतात की ऋषिकेश आणि जानकी आलेत. तेव्हा कावेरी म्हणते की आत्ता? तर सयाजी काका म्हणतात की हो धान्य घेऊन आलेत. कावेरी म्हणते की जरा अवघडच वाटते. तर सयाजी काका म्हणतात की आम्ही काही कमी आहोत का? मला सुद्धा अवघडच वाटते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आओ बाबा देतात धान्य तर घ्या ना मग, काय इतकं? तेव्हा सयाजी काका बोलून जातात की मला जरा वेगळेच वाटते. तर ऐश्वर्या लगेच सयाजी काकांना खून शांत राहायला सांगते. तर कावेरी म्हणते की वेगळं म्हणजे काय? तर सयाजी काका म्हणतात की तू ऋषिकेश आणि जानकी आले त्यामुळे त्यांच्या चहापाण्याचे बघायला जा आणि कावेरीला ओरडून जायला सांगतात. तेव्हा नाईलाजाने कावेरी बाहेर निघून जाते. तर सयाजीराव घाबरतच ऐश्वर्याला म्हणतो की मला असे वाटते की त्यांना संशय आला. तर ऐश्वर्या म्हणते की काय? आणि ऐश्वर्याला खूप धक्का बसतो. तर हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश हे सखारामला म्हणत असतात की गाडीतील हे पोते आउट हाऊसमध्ये ठेवायचे. तर ते आउट हाऊसमध्ये जायला निघतात. तर इकडे सयाजी काका सखारामला विचारतो की ऋषिकेश राव आणि जानकी कुठे गेले? तर सखाराम म्हणतो की ते आउट हाऊसमध्ये धान्याची पोती ठेवण्यासाठी गेलेत. ते ऐकून सयाजीरावाला तर धक्काच बसतो आणि घाईने तो ऐश्वर्याच्या रूममध्ये येऊन ऐश्वर्याला म्हणतो की ते आउट हाऊसकडे गेले. तर ऐश्वर्या म्हणते की काय? तेव्हा जानकी आणि ऋषिकेश गोडाऊनमध्ये येतात. तर सौमित्र आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि धावतच लगेच सौमित्र तिथून पळून जातो. तर सयाजीराव हे ऋषिकेश आणि जानकीच्या मागे येतात आणि ऋषिकेशराव असे म्हणतात. तर लगेच जानकी आणि ऋषिकेश मागे वळून बघतात, तेथे कोणीच नसते आणि त्यांच्या हातामध्ये फक्त ते पोते असते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.